परत गुरुवर्यांना जर बोलला तर लक्षात ठेव, आमच्या नादी लागू नको, असं बोलत संग्राम भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर आता राजकारण चांगलंच तापणार असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण वादाची सुरुवात शरद पवार यांनी एप्रिल महिन्यात एका मासिकात लिहिलेल्या लेखामुळे झाली. वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढत असल्याचं शरद पवारांनी या लेखात लिहिलं होतं. त्यानंतर प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 वारकऱ्यांची यादी जाहीर करत त्यांच्यावर घुसखोरी करण्याचा आरोप केला होता. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. याचाच निषेध म्हणून संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी व्हिडिओ पोस्ट करत आपली घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आळंदी मोताची या गावात प्रवचनासाठी गेलो असताना स्मशानभूमीजवळ 2 ते 3 गाड्या आल्या. त्यांनी आमची गाडी अडवली व गाडीतून अचानक 10 ते 15 माणसे उतरली. मला बंदूक दाखवत तू आमच्या गुरु माऊलींवर का बोलला? तुझा आम्ही खात्मा करू, अशी धमकी देत संग्राम भंडारे यांनी आपल्यावर शाईफेक केली, असा आरोप विकास लवांडांनी केलाय. या धर्मांधांपासून माझ्या जीवाला धोका आहे. मी या संदर्भात काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा इशारा देखील विकास लवांडे यांनी दिला. या प्रकरणावर संग्राम भंडारे यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय. विकास लवांडे याची लायकी नाही की त्याला आम्ही पिस्तूल लावावं. त्याचं फक्त तोंड काळं करण्याचं काम आम्ही केलंय, असं संग्राम भंडारे यांनी व्हिडिओ पोस्ट करत सांगितलंय. या प्रकरणासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया आता उमटत आहेत. विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथील एकट्याने गाठून स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या झुंडशाहीने ज्या प्रकारे गुंडशाही केली, ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नीतिमत्ता आहे, असा सवाल करत या घटनेचा निषेध अमोल मिटकरी यांनी केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरवाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाही ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यामुळे विकास लवांडे यांनी केलेले आरोप ही सिद्ध झाले आहेत, असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय.